खडकपूर्णा धरणात अवैध मासेमारी भोवली, 4 जणांवर गुन्हा दाखल. पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांची धडक कारवाई. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण हे सध्या अवैध रेती चोरीप्रमाणेच मत्स्यचोरी करणाऱ्या तस्करांचे अड्डे बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खडकपूर्णा जलाशय हा अधिकृतपणे मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्थेला दिलेला असतानाही त्यामध्ये बेकायदेशीर मत्स्यमारी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी स्वतः प्रत्यक्ष धाड टाकून 4 मत्स्य तस्करांवर गुन्हा दाखल केला आहे. खडकपूर्णा नदीपात्रात व जलाशय परिसरात सातत्याने मत्स्य चोरी होत असल्याबाबत देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी व त्यांच्या पथकाने दिनांक 24 रोजी सकाळी खडकपूर्णा जलाशयात अचानक छापा टाकला. या छाप्यात आरोपी परमेश्वर दशरथ गुंडियार, संतोष राजे चिंधोटे, भगवान रामकिशन चिंधोटे, विष्णू बन्सी बिलगे सर्व राहणार कुंभारझरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना हे चोरी-छुप्या मार्गाने अवैधरित्या मत्स्यमारी करताना रंगेहात आढळून आले. या प्रकरणी अनिल कौतिकराव बायाळ, अध्यक्ष खडकपूर्णा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था राहणार चिंचखेड यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित 4ही आरोपी विरुद्ध मत्स्य चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत 90,000 रुपयांचे मासे लंपास केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.